नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुपदीचा भागाकार अभ्यासणार आहोत। तर या घटकाच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की या घटकामध्ये आपल्याला भागाकार करायचा आहे। आता बहुपदी म्हणजे काय, तर बहुपदी म्हणजे जे एकापेक्षा जास्त पद असणे। आता बहुपदीची जर ओळख करून घेतली तर बहुपदी म्हणजेच काय, तर बहुपदी ही विशिष्ट बैजिक राशीच असते आणि त्यांच्यावरील ज्या क्रिया आहे त्या बैजिक राशीप्रमाणेच केल्या जातात। जसं की या ठिकाणी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की उदाहरणार्थ 3x वर्ग वजा 2x गुणिले 4x चा तिसरा घात वजा 3x चा दुसरा घात किंवा आपण वर्ग म्हणतो त्याला। तर याची क्रिया जी आहे बैजिक राशीप्रमाणेच करावी लागते। आता बहुपदीची कोटी काय आहे, तर बहुपदीची कोटी म्हणजे एखाद्या दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास आपण त्या बहुपदीची कोटी असं म्हणतो। तर या ठिकाणी आपल्याला मला मोठं उदाहरण दिसत आहे, तर यातील काय शोधायचं आपण, बहुपदीची कोटी आला हा शब्द आला की आपल्याला शोधायचा आहे घातांक शोधायचा आहे आणि त्यातील सर्वात मोठा घातांक जो आहे ती त्या बहुपदीची म्हणजे या संपूर्ण उदाहरणाची जी आहे ती बहुपदीची कोटी असेल। ठीक आहे, आता आपल्याला सराव संच 10.1 अभ्यासायचा आहे। सराव संच 10.1 मध्ये आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे, भागाकार करा व भागाकार व बाकी लिहा। पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला 21m चा दुसरा घात भागिले 7m दिलेला आहे। आता याचा भागाकार कसा करायचा, तर आपण शिकलेलो आहोत की भागाकार हा जो आहे एकपदीने एकपदीला करू शकतो, एकपदीने द्विपदीला करू शकतो, द्विपदीने बहुपदीला करू शकतो। तर हे सर्व आपण शिकलेलो आहोत। तर मग आता यांची मांडणी कशी करायची, तर या ठिकाणी आपण बघू शकतो हा जो आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे ते एकपदीने एकपदीला भागणे यातील दिलेलं आहे। मग आपल्याला अशीच क्रिया करायची आहे जशी आपण नियमित भागाकार करतो तसं, पण उत्तराची मांडणी जी आहे आपल्याला तर या ठिकाणी ज्या पुस्तकात दिलेली आहे त्याप्रमाणे दिलेली आहे, कारण की आपल्याला त्यांनी दुसरं सांगितलेलं आहे भागाकार व बाकी लिहा। मग आपण काय करू, पहिल्यांदा ज्या पद्धतीने भागाकार करतो तसं मांडणी करून घेऊया। 21m चा वर्ग 7m। मग आता काय करायचं आहे, तर आपल्याकडे 21m चा वर्ग आहे आणि भाजक जो आहे 7m आहे। मग 7m ने जे आहे कोणत्या संख्येला आपण गुणायचं आहे जेणेकरून आपल्याकडे जे आहे 27m चा वर्ग हे उत्तर येईल। तर 7चा पाढा जर म्हटलं आपण तर 7 त्रिक 21 म्हणून 3 घेतलं। आता यमला जर गुणलं तर यमचा वर्ग येईल, म्हणजे आपलं उत्तर जे आहे 3m हे असेल आणि या ठिकाणी 20m चा वर्ग आहे। एवढं सोपं आहे, याच्यामध्ये काहीही कठीण असं नाही आहे। म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत भागाकार बरोबर 3m आणि बाकी बरोबर 0। ठीक आहे, दुसरं उदाहरण आहे 40a चा तिसरा घात भागिले कंसामध्ये वजा 10a। मग आता आपले मांडणी करून घेऊया, 40a चा तिसरा घात वजा 10a। तर या ठिकाणी स्पष्टीकरण लिहून घेऊया। स्पष्टीकरण, वजा 10a ने कोणत्या संख्येस गुणल्यास आपल्याकडे उत्तर जे आहे 40a चा तिसरा घात येईल। बघा इथे आपल्याला भाजक जो आहे वजा 10 दिलेला आहे आणि उत्तर भाज्य जो आहे 40 दिलेला आहे। मग पहिल्यांदा जे आहे आपल्याला वजाचं चिन्ह द्यावे लागेल, मग 10 चूक 40। आता आपण चलाचा विचार करूया। या ठिकाणी चल जो आहे हा 1 आहे, याचा जो घातांक आहे तो 1 आहे। मग आपल्याला 3 हवा आहे, तर 3 हा घातांक येण्यासाठी आपल्याला a चा घातांक 2 घ्यावा लागेल, कळलं। तर मग आपलं उत्तर येईल वजा 4a चा वर्ग बरोबर 40a चा घातांक, म्हणजेच भागाकार बरोबर वजा 4a चा वर्ग आणि बाकी किती येईल, तर बाकी आली आपली 0।
तिसरं उदाहरण आहे -48 पीचा चौथा घात भागेला -9 पीचा वर्ग. मग आपण साध्या भागाकार पद्धतीत याची मांडणी करून घेऊया आणि भाग देण्याचा प्रयत्न करूया. तर आपला भाग जाणार नाही कारण की 9च्या पाढ्यामध्ये जे आहे 48 येणार नाही, म्हणजेच आपल्याला पूर्ण भाग जाणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर आपण अपूर्णांक शिकलो. अपूर्णांक कसा लिहितात, अंश व छेद या स्वरूपात. मग या पदाचं काय करूया, आपण फोड करूया. मग कशी फोड करायची, तर 48ला 48 म्हणून लिहून घ्यायचं आणि पी जो आहे पी 4 वेळा लिहायचं कारण की त्याच्या डोक्यावर जो आहे 4 हा घातांक दिलेला आहे. 1 2 3 आणि 4. इथे वजा आहे चिन्ह. नंतर जे आहे -9 लिहिणार आहोत आणि पी चा वर्ग आहे म्हणून पी किती वेळा लिहिणार आहोत, 2 वेळा. मग आता सांगा मला या दोन संख्या आपल्याला कोणत्या तरी पाढ्यात जातात का, किंवा या दोन संख्यांना एखाद्या संख्येने भाग जातो का, तर 8 आणि 4 12 होते. म्हणजे इथे 3ची कसोटी जी आहे अप्लाय होते. मग आपण 3 त्रिक 9 आणि 3 एक 3, 3 सख 18. आता चलाने चलाचा भागाकार करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पी हे चल दिलेलं आहे, तर पीने पी कट करणार आहोत. पहिल्या पीने एक पी, दुसऱ्या पीने दुसरा पी. आता काय शिल्लक राहिलेलं आहे आपल्याकडे, तर -16 गुणिला पी गुणिला पी. पी म्हणजे 2 पी आहे इथे, त्यामुळे आपण पीचा वर्ग देणार आहोत. म्हणजेच -16 पी वर्ग. आणि खाली छेदामध्ये जे आहे -3 उरलेले आहेत. पण -3 उत्तर लिहिणार नाही आहो कारण की छेदामध्ये जे आहे आपण ऋण संख्या किंवा शून्य हे लिहत नसतो. हा गणिताचा नियम आहे. त्याच्या -9 पी वर्गने -48 पीच्या चौथ्या घातास भागल्यास जे आहे आपल्याकडे उत्तर -16 पी वर्ग छेदामध्ये 3 हे येणार आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत भागाकार बरोबर -16 पी वर्ग छेदामध्ये 3, बाकी उरलेला आहे आपल्याकडे 0. ओके. चौथं उदाहरणसुद्धा आता सोडवलेलं त्या उदाहरणाप्रमाणेच आहे. सर्वप्रथम आपण साध्या पद्धतीनं मांडणी करून घेऊया. 40m चा 5वा घात भागेला 30m चा 3रा घात. तर या ठिकाणी जे आहे आपण साधी भागाकार केला तर आपलं उत्तर येणार नाही कारण की 30च्या पाढ्यात 40 नाही आहे. मग जे आहे तर आपल्याकडे पहिल्यांदा 40 गुणेला 1 2 3 4 आणि 5 वेळा यम लिहून घेणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नाही लिहिलं तरी चालते, परंतु जे आहे आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं आहे म्हणून लिहून घेणार आहोत. यम गुणेला यम गुणेला यम. 3 वेळा लिहावं लागेल ना. मग आता जे आहे आपण कट करूया. 3 1 2 3. आता या ठिकाणी 0 0 कट करूया म्हणजे आपलं उत्तर जे आहे आपल्याला लगेच कळेल. भाग देण्याची गरज नाही, किंवा तुम्ही 10ने सुद्धा भाग दिला तरी चालेल, तेच उत्तर येईल 4/3. आता 4 किती यम बाकी राहिले आपल्याकडे, 2 यम बाकी राहिले. यमचा वर्ग आणि 3. आता या ठिकाणी आपण 3 मधून 5 जरी वजा केले असते तरी आपलं उत्तर जे आहे यमचा वर्ग हे आलं असतं. कळलं तुम्हाला? म्हणजेच आपण उत्तर लिहिणार आहोत 4m चा 2रा घात छेदामध्ये जे आहे 3 लिहिणार आहोत. म्हणजेच आपल्याकडे जे आहे 40m चा 5वा घात येईल आणि या ठिकाणी भागाकार येईल आपला बरोबर 4m चा 2रा घात छेदामध्ये 3. बाकी किती उरली, तर बाकी उरली आपली 0. तर 5वं उदाहरण आहे. 5वं उदाहरण जे आहे द्विपदीने एकपदीला भागणे. 5x चा 3रा घात वजा 3x चा 2रा घात कंस पूर्ण भागेला x वर्ग. आपण लिहून घेऊया 5x चा 3रा घात वजा 3x चा 2रा घात आणि भाजक आहे x वर्ग. आता जे आहे पहिल्यांदा आपल्याला 5x पाहिजे, 5x चा घन पाहिजे. मग आपल्याकडे जे आहे
किती दिलेला आहे, भाजक किती आहे, x वर्ग दिलेला आहे. मग आपण x वर्गाचा गुणाकार कुणाशी करायचा, म्हणजे आपल्याकडे उत्तर जे आहे 5x घन येईल. तर आपण 5नी गुणल्यास 5x येईल, ठीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला घन पाहिजे म्हणजे 1x नी मग उत्तर काय येईल 5x. वजा करूया 5x घन. नंतर जे आहे 3x वर्ग आहे आपल्याकडे, वजा 3x वर्ग. मग आपल्याकडे जे आहे x वर्ग गुणेला कोणत्या संख्येने गुणायचं आहे, म्हणजे आपल्याला 3x वर्ग हे उत्तर येईल. तर पहिल्यांदा आपल्याला वजा हे चिन्ह घ्यावं लागेल आणि 3नी जर गुणलं आपण तर आपल्याकडे काय येईल 3x वर्ग, कारण की x इथे ऑलरेडी आहे. मग आपण लिहूया वजा 3, वजा 3नी आपण 3x वर्ग आपल्याला मिळून जाईल. मग आपण उत्तर लिहिणार आहोत भागाकार बरोबर 5x वजा 3 आणि बाकी जो आहे तो बाकी आलेला आहे 0. व उदाहरण आहे कंसामध्ये 8p घन वजा 4p वर्ग भागेला 2p वर्ग. साध्या पद्धतीने मांडणी करून घ्या. 8p घन वजा 4p वर्ग, या ठिकाणी 2p वर्ग आहे. खूपच सोपं उदाहरण आहे हे. स्पष्टीकरणामध्ये लिहिणार आहोत. तर भाजक आलेला आहे आपल्याला 2p वर्ग. कुणाशी गुणाकार करायचा, म्हणजे आपल्याजवळ जे आहे उत्तर 8p घन येणार आहे. या ठिकाणी 2p वर्ग आलेला आहे, p घन आपल्याला हवा आहे. आणि बेचूक 8 म्हणजे 4 आणि या ठिकाणी p, 4p आपण जर गुणाकार 2p वर्गशी केला तर आपल्याला 8p घन मिळून जाईल. मग आपण काय करणार आहोत 8p घनामधून 8p घन वजा करणार आहोत. आता आपल्याकडे जे आहे वजा 4p वर्ग आलेला आहे. मग आपल्याला वजा 4p काढण्यासाठी जे आहे उत्तर काढण्यासाठी कोणत्या संख्येने गुणावं लागेल, तर या ठिकाणी p वर्ग आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त चल संख्येचा गुणाकार करावा लागेल, कारण की आपल्याकडे चल जे आहे उत्तरामध्ये जे आहे p वर्ग आलेला आहे. मग आपण वजा 2नी जे आहे गुणल्यास वजा 4p आहे आपल्याकडे येऊन जाईल, वजा 4p वर्ग. मग उत्तर जे आहे 0 येणार आहे. म्हणजे उत्तर लिहिणार आहोत आपण भागाकार बरोबर 4p वजा 2 आणि बाकी आहे आपल्याकडे 0. 7वं उदाहरण आहे 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3 भागेला 2y वर्ग. मांडणी करून घेऊया. 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3 भागेला 2y वर्ग. तर हा भागाकार सुद्धा सोपा आहे. तर या ठिकाणी आपण जर 2y वर्गचा गुणाकार फक्त yशी केला तर आपल्याकडे उत्तर जे आहे 2y घन येऊन जाईल. म्हणजे आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल वरती y. मग आपण जे आहे वजा करणार आहोत, तर इथे 0 येऊन गेलं. आता 4y वर्ग हवा आपल्याला, तर 2y वर्ग गुणेला 2 केलं तर आपल्याजवळ उत्तर काय येईल 4y वर्ग. म्हणजे आपण लिहिणार आहोत चिन्ह सारखंच ठेवायचं. या ठिकाणी आपण 2 या संख्येने गुणलं होतं त्याच्यामुळे उत्तरामध्ये जे आहे आपण 2 लिहिणार आहोत आणि 4y वर्ग वजा करून घेणार आहोत. 0 अधिक जे आहे 3. तर या ठिकाणी आपल्याला संख्या आणि बैजिक राशी दिसत आहे त्याच्यामुळे यांचा भागाकार जो आहे तो होणार नाही आहे. म्हणजे आपलं फायनल उत्तर जे आहे y अधिक 2 आलेलं आहे.
आणि बाकी जे आहे 3 शिल्लक उरलेलं आहे. म्हणून आपण उत्तरात लिहिणार आहोत भागाकार बरोबर y अधिक 2 आणि बाकी जे आहे आपल्या 3 उरलेली आहे. 8वं उदाहरण आहे 21x चा चौथा घात वजा 14x वर्ग अधिक 7x भागिला 7x घन. तर मांडणी करून घेऊया. 7x घनने जे आहे आपल्याला या बहुपदीला भागायचं आहे. तर जे आहे पहिल्यांदा स्पष्टीकरण लिहून घेऊया. स्पष्टीकरणामध्ये जे आहे 7x घन गुणेला कोणती संख्या करायची जेणेकरून आपल्याकडे उत्तर जे आहे 21x चा चौथा घात येईल. तर 7 त्रिक 21 3 आणि x या घातांकामध्ये x मिळवल्यास एक x मिळवल्यास जे आहे आपल्याकडे 4x होईल. म्हणजे आपल्याकडे भागाकार पहिल्यांदा आपल्याला 3x लिहावं लागेल. म्हणजे आपण 21x चा चौथा घात वजा करणार आहोत आणि याचं उत्तर जे आहे आपल्याकडे 0 येणार आहे. तर वजा 14x वर्ग आलेला आहे. तर बघा या ठिकाणी जे आहे पुढील भाग जाणार नाही. कारण की काय आहे भाजक जो आहे भाजकाचा घातांक जो आहे तो मोठा आहे आणि भाज्याचा घातांक जो आहे तो छोटा आहे. त्यामुळे इथे भाग जाणार नाही. म्हणजे बाकी आपलं जे आहे 4 उदाहरण जे आहे काळजीपूर्वक बघा, खूप मोठं आहे. 6x चा पाचवा घात वजा 4x चा चौथा घात अधिक 8x चा घन अधिक 2x चा वर्ग कंस पूर्ण भागिला 2x वर्ग. ठीक आहे. तर हा भागाकार आपल्याला करायचा आहे. मग भाजक काय आहे तर 2x वर्ग भाज्य 6x चा पाचवा घात वजा 4x चा चौथा घात अधिक 8x चा तिसरा घात अधिक 2x चा दुसरा घात म्हणजेच वर्ग. आता आपल्याला स्पष्टीकरणासाठी जागा उरलेली नाही आहे कारण की ही जी आहे बहुपदी खूप मोठी आहे. तरी आपण स्पष्टीकरण लिहिण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी. तर सर्वात पहिल्यांदा 2x वर्ग गुणेला किती संख्या करायची की आपल्याकडे 6x चा पाचवा घात येईल. मी तुम्हाला सांगू का सरळ सरळ खूप सोपं आहे. या ठिकाणी घातांक बघायचा 2 आहे आणि या ठिकाणी 5 आहे. तर चल लिहून घ्यायचं x आणि यांची जे आहे 2 अधिक 3 केले की 5 येते बरोबर. म्हणजे जे आहे आणि 2 त्रिक 6 तर 3x चा घन आपलं उत्तर येईल. नंतर आपण जे आहे आलेलं उत्तर लिहिणार आहोत आणि 6x चा पाचवा घात वजा करणार आहोत. आता आपल्याकडे 4x चा चौथा घात हवा आहे आपल्याला. म्हणजे 2x चा वर्ग गुणेला किती करायचे की आपल्याकडे 4x चा चौथा घात. या ठिकाणी x चा दुसरा घात आणि बेदोनी 4. चिन्ह जसंच्या तसं लिहायचं आहे. वजा लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे जे आहे आपल्याकडे उत्तर जे आहे वजा 4x चा चौथा घात येईल. काय आलेलं आहे आपलं उत्तर वजा 2x चा वर्ग आलेला आहे. वजा करणार आहोत आपण 4x चा चौथा घात. आता इकडे थोडंसं चिन्ह बदल होईल कारण की आपण जर वजा केलं तर काय होईल आपल्याकडे 8x चा चौथा घात होईल. म्हणजे आपल्याला इथं अधिक लिहावं लागेल. म्हणजे जे आहे आपल्याकडे बाकी जे आहे 0 उरेल. मग अधिक 8x चा घन काढायचा आहे आपल्याला. तर 2x वर्ग गुणेला किती करायचे जेणेकरून जे आहे आपल्याकडे 8x चा घन हे उत्तर येईल. तर बेचूक 8 बरोबर आहे. आणि चल लिहून घ्यायचं. एकच चल आहे बघा, इथे 3 आहे आणि इथे 2 आहे. त्याच्यामुळे जे आहे आपल्याला एकच चल लिहायचं आहे. उत्तर काय आलेलं आहे आपलं 4x अधिक 4x 8x घन वजा होईल. बघा बरोबर आलं की नाही. आता अधिक वजा बरोबर
जे आहे 0 अधिक 2x. आता तुम्हाला कळलं असेल 2x वर्ग. मग आता जे आहे आपण काय करणार आहोत तर 2x गुणेला 1 करणार आहोत, बरोबर. म्हणजेच आपल्याकडे उत्तर काय येईल 2x वर्ग अधिक लिहिणार आहोत आपण 1, म्हणजे 2x वर्ग जे आहे आपल्याकडे उत्तर येईल. वजा करणार आहोत. आता बघा चिन्ह बदल आहे इथे, म्हणजे आपली वजाबाकी होईल. मग आपण लिहिणार आहोत उत्तर भागाकार बरोबर बरोबर 3x चा घन वजा 2x वर्ग अधिक 4x अधिक 1. बाकी किती शिल्लक राहिला? बाकी राहिलेला आहे 0. आता 10वं आणि शेवटचं उदाहरण याच पद्धतीचं खूप मोठं उदाहरण दिसतंय, पण अतिशय सोपं आहे. कंसामध्ये 25m चा चौथा घात वजा 15m चा घन अधिक 10m अधिक 8. जर आपल्या भाजकमध्ये 10m ही जी आहे आपल्याला छोटी दिसते, तर ही बाकी उरणार आहेत 5m चा घातांक आहे. भागाकार पद्धतीने लिहून घेणार आहोत. 25m चा चौथा घात वजा 15m चा तिसरा घात अधिक 10m अधिक 8. स्पष्टीकरणामध्ये लिहून घेऊया. 5m चा घन आहे. घननी जे आहे आपण कोणत्या संख्येला गुणणार आहोत जेणेकरून आपल्याकडे जे उत्तर आहे, आपल्याकडे उत्तर जे आहे 25m चा चौथा घात येईल. तर 5 चोक 20, 5 5 25, 5 आणि या ठिकाणी फक्त m, कारण की आपल्याला चौथा घात पाहिजे. तर आपण उत्तर लिहिणार आहोत 5m. या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत 5m. 25m चा चौथा घात वजा 15m चा तिसरा घात. तर 5m चा तिसरा घात गुणेला आपल्याला उत्तर हवं आहे 15m चा तिसरा घात. मग काय करायचं आहे, m घन सारखा आहे, तर आपल्याला फक्त 3 ने गुणावं लागेल, वजा 3 ने, जेणेकरून आपल्याकडे उत्तर जे आहे वजा 15m चा तिसरा घात येईल. मग वजा 3 ने जर आपण गुणलं तर आपल्याकडे उत्तर काय येईल 5 3 15 m चा घन. आता इथे पण आपण वजा चिन्ह येईल, तर आता इथे चिन्ह बदल करायचं आहे आपल्याला. सारखे चिन्ह आले की बहुपदीच्या भागाकारामध्ये चिन्ह बदल करायचे असतात. या ठिकाणी वजा 3 आणि इथे जे आहे 0 येईल अधिक 10m. आता मला सांगा की आपल्याकडे जे भाजकमध्ये आपल्याला m चा तिसरा घात दिसतोय आणि या ठिकाणी m ला घातांक आहे का, तर नाही. या ठिकाणी m ला 1 घातांक आहे. मग m चा तिसरा घात हा मोठा आहे आणि m 1 हा छोटा आहे, त्याच्यामुळे बाकी जे आहे आपले 10m अधिक 8 ही राहिलेली आहे. म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत भागाकार बरोबर 5m वजा 3 आणि बाकी किती उरलेली आहे आपल्याकडे, बाकी उरलेली 0. अशा प्रकारच्या पद्धतीने आपले उदाहरणं संपलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, तुम्हाला काहीतरी फायदा झाला तर नक्की लाईक करा. लाईकमुळे जे आहे हा व्हिडिओ काहीतरी महत्त्वाचा आहे, जेणेकरून याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होऊ शकतो असं यूट्यूबला वाटतं आणि जो आहे तो इतर विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवतं. म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.